पुण्यातील लोकांना अगदी 28 किलोमीटरवर असलेल्या गोराडेश्वर ट्रेकचा आनंद नक्कीच घ्यायला पाहिजे। हा ट्रेक पुणे मुंबई हायवेवर स्थित आहे। सुरुवातीलाच आपल्याला दर्शन होतं त्या नंदी महाराजांचं आणि कासवाचं। ओम नमः गोराडेश्वराय। कमानीतून आत गेल्यावर सुरुवात होते ती पायऱ्यांची। थोडं पुढे गेल्यानंतर आपल्याला दिसतात असे फ्लेक्स, जे की प्रतिष्ठानने लावलेले आहे, म्हणजे गोरडेश्वर प्रतिष्ठान खूप जागरूक आहे आपल्याला दिसतं। त्यानंतर थोडं पुढे गेलं की खडकाळ भाग सुरू होतो। खडकाळ भागावरून थोडं वरती गेलं की आपल्याला एक मनमोहक दृश्य दिसतं। त्या ठिकाणी आपल्याला रेल्वेचं स्टेशन दिसतं, म्हणजे रेल्वे रूळ दिसतो। आणि त्यानंतर त्याच्या अलीकडे आपल्याला एक पुणे मुंबई हायवे आपल्याला त्या ठिकाणी दिसतो। लहान मुलांसाठी देखील हा ट्रेक अतिशय उत्तम आहे, फक्त थोडीशी जबाबदारी बाळगावी। आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाने गोराडेश्वर केव्जला शेलारवाडी केव्ज असं म्हटलं गेलेलं आहे, आणि त्या ठिकाणचे पुरावे या ठिकाणी आहेत। एंट्री गेट मधून आत गेल्यानंतर 3 रस्ते असतील तुम्हाला, लेफ्टला, वरती आणि एक राईटला आहे तो तिसरा रस्ता। असे 3 रस्ते या ठिकाणी आहेत। तर तुम्ही त्या ठिकाणी सर्वप्रथम उजव्या साईडला जर गेला तर तुम्हाला अशा काही त्या ठिकाणी केव्ज दिसतील, ज्या जुन्या काळात राहण्यासाठी वापरल्या जात होत्या। म्हटलं जातं की ह्या 9-10 ज्या काही लेणी आहेत त्या इसवी सनाच्या पहिल्या आणि इसवी सनानंतरच्या पहिल्या शतकात खोदल्या गेल्या, ज्या बौद्धकालीन लेण्या आहेत। या ठिकाणी आपल्याला दिसतं छोटंसं हनुमानाचं मंदिर, आणि जर गोरडेश्वर मंदिराच्या डाव्या हाताला पाहिलं तर आपल्याला दिसतं पाण्याचे टाकं। मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर मनाला जे समाधान मिळतं ते स्वर्गसुख भेटल्यासारखं आहे। त्यानंतर तुम्ही आतमध्ये जर पाहिलं तर तुम्हाला एक शिवलिंग दिसतं, जे एकदम मनमोहक अशा स्वरूपाचं आहे। तिथंच आतमध्ये डाव्या हाताला वरती शिलालेखावर काही मजकूर एक ब्राह्मी लिपीत कोरलेला आहे। आता थोडा वरील दृश्याचा आपण अनुभव घेऊया। या ठिकाणाहून काही वर जायला पायऱ्या आहेत, आणि तिथे देखील एक महादेवाचं मंदिर आहे। त्यानंतर जो पलीकडून रस्ता जातो तो जातो आतमध्ये, म्हणजेच कुठे विठ्ठल रुक्मिणीचं आणि तुकाराम महाराजांची मूर्ती असलेल्या मंदिराकडे। आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला काही साधू किंवा साध्वी या ठिकाणी आपल्याला तपश्चर्या करताना दिसतात, किंवा एखादी गाथा वगैरे वाचताना आपल्याला त्या ठिकाणी दिसतात। शेवटी या चाफ्यासाठी 2 ओळी। वळून कुणी पाहिलं नाही म्हणून माळावरच्या चाफ्याचं अडलं नाही, आणि शेवटी पानांनीही साथ सोडली पण पठ्ठ्यानं मात्र बहरणं सोडलंच नाही।